मसल लॉस. हो, अगदी बरोबर ऐकलं. बोन लॉस नव्हे तर मसल लॉस. बरेच जण बोन लॉसबद्दल बोलतात, ऐकतो देखील आपण, पण मसल लॉसबद्दल आपण जास्त ऐकलेलंही नसतं आणि जास्त बोललेलंही नसतं. ह्याचं कारण म्हणजे हा सगळ्यात इग्नोर्ड टॉपिक आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. मसल लॉस हा अगदी तिशीनंतर चालू होतो प्रत्येकाच्या शरीरामध्ये. कारण जसं बोन लॉस होत असतो, जॉईंट लॉस, जॉईंटमध्ये ऑस्टिओपोरोसिस होत असतं, त्याचप्रमाणे मसल लॉस देखील होत असतो. म्हणजे आपल्या स्नायूंची झीज होत असते, त्याला सार्कोपेनिया असं म्हटलं जातं. आणि ही स्नायूंची झीज आपल्याला एवढे पेन्स आणि एक्स देऊ शकतात की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. का? कारण आपण फक्त वय वाढतं तसं तसं आपल्या चांगल्या डाएटबद्दल, व्यवस्थित झोप घेणे किंवा अगदीच काही बेसिक एक्सरसाइज सुरू करणे याच्याबद्दल बोलतो, पण आपण याच्याबद्दल नाही बोलत की आपल्याला जो मसल लॉस होतोय त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. कारण हे विसरू नका की आपल्याला दिवसभरात ॲक्टिव्हिटीज करायला स्ट्रेंथ कुठून येते, फंक्शन्स कुठून होतात, तर मसल्समधूनच होतात. आणि त्याच मसल्सना आपण जर हेल्दी आणि स्ट्रॉंग ठेवत नसू तर निश्चितच आपल्याला बॉडीमध्ये पेन्स आणि एक्स येणार आहेत. हेच मसल्स आहेत जे तुमच्या जॉईंट्सना सपोर्ट करतात. त्यामुळे परत तेच सांगेन, तुम्ही या मसल्सना इग्नोर करताय म्हणजे तुमच्या जॉईंट्सना देखील तुम्ही इग्नोर करताय, जॉईंट पेनला तुम्ही आमंत्रण देताय. त्यामुळे मसल लॉससाठी देखील काही केलं जाऊ शकतं आणि रादर हे प्रत्येकानेच करायला पाहिजे. असं गरजेचं नाही आहे की हे 30मध्ये 20मध्ये चालू करायला पाहिजे. अगदी तुम्ही 40, 50, 60 एवढं जरी वय असेल तरी चालू करा. न करण्यापेक्षा कुठलीही गोष्ट चालू केलेली ही उत्तम असते. तर याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? बेसिकली याच्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत. म्हणजेच काय, स्नायूंना बळकटी देणारा एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण दिवसभरातली जी काही ॲक्टिव्हिटी करतो, अगदी आपण एखादी साधी बॅग देखील उचलतो तर ती बॅग देखील आपण उचलायला स्नायूंची ताकद लागते. म्हणून तर एखादं हेवी वेट उचललं की लगेच आपल्याला काहीतरी दुखायला लागतं. घरात 4 लोक जास्त आली, जास्त काम पडलं की आपल्याला पेन्स आणि एक्स व्हायला लागतात. का? कारण आपले स्नायूच तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत. नंतर तर अगदी 40-50मध्ये खालून बसून उठायला त्रास व्हायला लागतो. हे देखील तुमची मसल स्ट्रेंथ कमी झाली आहे ह्याचंच लक्षण आहे. त्यामुळे या मसल स्ट्रेंथसाठी एक्सरसाइजेस चालू करा. आठवड्यातले ॲटलिस्ट 2 दिवस आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे काय फक्त जिममध्ये जाऊन केलं जात नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही घरच्या घरी सेल्फ बॉडी वेट वापरून करू शकता. काही बँड्स असतात, ट्यूब्स असतात, त्याच्याद्वारे करू शकता. अगदी सोपं सुरुवात करायला म्हणजे तुम्ही घरातल्या पाण्याच्या बॉटल्स हातात वजनासारख्या वापरून त्याच्याने एक्सरसाइज चालू करू शकता. त्याच्यामुळे अगदी सोपे एक्सरसाइजचे फॉर्म आहेत जे आपण चालू केले पाहिजे. आणि निश्चित मी तुम्हाला सांगते, याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसेल. काही पेन्स एक्स असतील ते कमी होतील, स्टॅमिना कमी वाटत असेल स्टॅमिना वाढेल, हेल्थ अजून जास्त इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे या सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तुम्ही आज कुठल्याही एजला असाल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू करा. त्यासाठी सल्ला मात्र निश्चित घ्या, एक्सपर्ट गायडन्स घ्या. आणि काही गायडन्स लागलंच तर ते तुम्ही आमच्याकडून देखील ऑनलाईन घेऊ शकता. थँक्यू.